महिनाभर टिकणारा 8 ते 10 मिनिटांमध्ये नाश्ता तयार होतो। 1.5 कप गव्हाचा पीठ, 1/4 कप बारीक रवा, तिखट मसाला, हळद, रोस्ट केलेला जिरा पावडर, भाजून घेतलेला जिरा पावडर, पिरपिरी मसाला, गरम मसाला, फ्रँकी मसाला, चवीनुसार मीठ, काळा मीठ आणि साधा मीठ मिक्स करून 1 चमचा व्हाईट तेल, कस्तुरी मेथी, 1 पळी 1 चमचा तेल मिक्स करून घ्यायचं आहे। मी यामध्ये फ्रँकी मसाला वापरला आहे। तुम्ही यामध्ये आमचूर पावडर नाही तर चाट मसाला वापरू शकता। थोडं पाणी घेऊन मलून घ्यायचं आहे पीठ। चपातीला पीठ मलून घेतो त्याप्रमाणे मलून घ्यायचं नाही आहे, कडकच मलून घ्यायचं आहे, एकदम पण कडक नाही। याप्रमाणे मलून घ्यायचं आहे पीठ। 5 मिनिटं रेस्ट करत ठेवायचं आहे। पापडीला लावण्यासाठी गव्हाचं पीठ आणि तेल मिक्स करून गव्हाच्या पिठाच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर नाही तर तांदळाचं पीठ मिक्स करून घ्या। मी ओट्यावरच्या प्लॅटफॉर्मवरच करून घेणार आहे पापड्या। गोले करून चपात्यांसारखे लाटून घ्यायचे आहेत। जेवढे पातळ लाटता येतील तेवढे पातळ लाटून चपातीवर आपण जो बॅटर तयार करून घेतला आहे तो लावून पसरून घ्यायचा आहे। वरून थोडा सुका पीठ पसरून चपातीला फोल्ड मारून घ्यायचे आहेत आणि परत वरून बॅटर लावून सुका पीठ बॅटर लावतो त्यानंतर लाटताना हलक्या हातानेच लाटून घ्यायचं आहे। जेवढे फोल्ड करता येतील तेवढे फोल्ड करून घेऊ शकता। फोल्ड केल्यानंतर वरून सुका पीठ आणि कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता। याप्रमाणे सर्व कट करून घ्यायचे आहेत। गुजराती लोक याच पिठाचे खाकराही बनवतात। आपण 2 पोळ्या खाकरांचे बनवणार आहोत। फोकने होल पाडून घेतले आहेत कारण की फुगे नको यायला भाजताना म्हणून। त्याचप्रमाणे तिसरी ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि होल पाडून घ्यायचे आहेत चमच्याने। डब्याच्या कोणत्याही झाकणने साच्याने जेवढी तुमची पातळ चपाती असेल तेवढी तुमची क्रिस्पी पापडी तयार होईल। पहिली आपण सर्व तयारी करून घेतलेली आहे। आता तळून आणि भाजून घ्यायचं आहे। पापडी तळताना तेल मीडियम गरम असायला पाहिजे, त्याने पापडी छान तळून होते, नाहीतर पटकन करपून जाते। थंड झाल्यानंतर क्रिस्पी होतात। तव्याला मी ऑइल लावलेली आहे, ऑइल लावायची काही गरज नाही आहे। सर्व बाजूनी खाकरा भाजून घ्यायची आहेत। मसाला पापडीही भाजून घ्यायची आहे। मसाला पापडी तळूनही घेऊ शकता आणि भाजूनही खाऊ शकता। मसाला पापडी हवाबंद डब्यामध्ये 1 महिनाही राहू शकते। मसाला पापडी चाटही बनवू शकता। थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून घ्यायचे आहेत। क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तयार होतात मसाला पापडी। बनवायलाही विसरू नका आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका। मसाला पापडी